अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याने सर्वजण धास्तावलेत. वडगाव येथील शाळेतून सायकलवर वस्तीवर असणाऱ्या घराकडे सायकलवरून जात असताना मोटरसायकल आलेल्या एका तरुणाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला थांबवलं आणि तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकत पोबारा केला. या घटनेने नातेवाईकांसह गावकरीही धास्तावले असून ही घटना कोणत्या कारणावरून झाले हे अजूनही स्पष्ट झाले नाही. पोलीस आरोपीचा शोध घेत असून मुलीवर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल केले आहे. मुलीचा चेहरा 60% भाजला आहे. सदर मुलीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकणारा तरुण अनोळखी असल्याचं पीडित मुलीने म्हटलंय. कोण होतं काय तुला आठवतं? अच्छा, तू ओळखीत पण नाही त्याला? तू घरी चालली होती, त्याने काही विचारलं असेल ना तुला? काय विचारलं? तू ओळखत पण नाही त्या माणसाला? कोण, पोरगा होता की माणूस होता? अच्छा, गावातलं होतं? मुलीच्या घरची गरीब परिस्थिती आहे. शाळेपासून 4 किमी अंतरावर हे कुटुंब वस्तीवर राहतात. मुलीला वडील नाहीत, त्यामुळे मामा त्यांचा सांभाळ करत आहे. या घटनेमुळे कुटुंबीय धास्तावले असून आमच्या मुलीवर हल्ला करणारावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आई आणि मामाने केली आहे. कधी यायची आणि घरी काही सांगायची? कधी काही नाही, काही नाही सांगितलं. सकाळी 7ला शाळेत जायची, शाळा सुटली का आपल्या घरी निघून येते. आज काय झालं नेमकं आणि कोणी हल्ला केला असावा असं तुम्हाला वाटतं? आता कोणी हल्ला केला हे काही सांगू नाही शकत अजून आपण, पण ज्यानं केलं ना त्याला शिक्षा झालीच पाहिजे, सोडायचंच नाही त्याला. तुमची कशी परिस्थिती आहे? काय घरी कसं राहतं? तिला वडील आहे का? कशा वडील नाही, वडील वारलेले 3 वर्षापूर्वी. कशातून घडली असावी? काय कारण आहे? मुलगी कशी आहे? तिचा स्वभाव कसा आहे? ती मुलगी इतकी शांत आहे की कोणालाच काही कधी बोलणार नाही, काही नाही. खेळायला कोणात नाही. शाळेत गेली ना, शाळेतून घरून शाळा. कोण बाकीचं काही त्याच्याजवळ हे नव्हतं. कोणी बोललं तर बोललं, ती नाही बोललं तर मग आपलं सरळ निघून गेलं. आणि तिला मी आज विचारलं, काही तुला माणूस होता का, कोण होतं? म्हणजे अख्खा पोरगेचं होतं. त्याने मला एवढंच विचारलं, जाधवांचं घर पुढे. मी म्हणले का मला नाही माहिती. मग त्यानं खिशातून ती खोबऱ्याच्या तेलाची बाटली काढली आणि मला म्हणे याचा वास घे तेलाचा. मी नव्हती, मी घेतलं नाही म्हणून त्यांनी लगेच म्हणे तोंडावरती बाटली दाबली, पिचकारी उडवली त्याची. बस म्हणे मी त्याची आग झाली म्हणून मी आरडायला लागली. मी पळत सुटले आणि तिकडं गेले. तिकडं बाजूला घरात माणसं होते, त्यांनी मला घरात घेतलं, तोंड धुतलं म्हणे. आणि त्यांचे पण हातांना हे आले, आगवत होती म्हणजे. मग त्यांनी मला लगेच दवाखान्यात. काय मागणी आहे तुमची? काय झालं पाहिजे? शिक्षा झाली पाहिजे? शिक्षाच झाली पाहिजे. जसं आमच्या पोरीला केलं ना, तसं त्याची सुद्धा घटना त्याला तशीच घडायला पाहिजे. सोडला नाही पाहिजे. कारण की माई पोरगी काही गुन्ह्यात नव्हती, बारीक येते, काही समज नाही तिला. आता तुमच्या मुली वाड्या वस्त्यांवर राहतात, शाळेत जातात, त्याच्यामुळे भीती आता बाकीच्या भीती वाटत असेल. हो, मग भीती वाटणारच, साहजिक आहे. आता शेजारी पाजारी सुद्धा येणारच की आज ह्या मुलीबरोबर झालं, उद्या आमच्या मुलींबरोबर झालं, मग काय करायचं. पण ह्या जो व्यक्ती कोणी असेल ना, त्याला हीच शिक्षा घडली पाहिजे. पुन्हा शोधच घेतला पाहिजे त्याचा, हा मुलगा आहे कोण. आणि काय कशामुळे झालं असेल असं तुम्हाला वाटतं? काय घटना घडली? सर, मुलगी शाळेतून सुटलेली होती. शाळा सुटल्याच्या नंतर ती घरी येत होती. घरामध्ये हाडकीचं वड आहे, वडगाव पण आमचं गाव आहे आणि शाळा ते घर 4.5 किलोमीटर अंतर आहे. घरी येत असताना माझ्या 2 मुली पण होत्या तिच्यासोबत, पण त्या मागं थांबल्या होत्या काही कारणास्तव. आणि ती पुढे आली. ती पुढे आल्याच्या नंतर साईडनं जागा तिथं अशी थोडीशी जंगलासारखी आहे, तिथं साईडला तो व्यक्ती दडून बसलेला असेल आणि त्यानं त्या मुलीच्या अंगावर ॲसिड फेकलं आणि तिचा चेहरा खराब केला. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे का असं जसं माझ्या भाचीला घडलंय ना, तसं कोणत्याही मुलीला घडू नये साहेब. एवढीच फक्त माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना.
काय वाटतं सदर जो व्यक्ती किंवा तरुण आहे कोण आहे किंवा त्याचा काही त्रास होता का? मुली काही सांगत होती का काही? नाही तिला काही त्रास वगैरे तसं काहीच नाही. तिनं कधी घरी सांगितलं पण नाही का असा त्रास आहे, तसा त्रास आहे. फक्त विषय एवढं तिनं आता एवढं सांगितलंय आम्हाला का त्यानं मला जाधव कुठं राहतात एवढं विचारलं आणि मला त्या बाटलीचा वास घ्यायला लावला. तीच बाटली माझ्या तोंडावर वाटली भाऊ असं एवढं तिनं सांगितलंय आम्हाला आत्तापर्यंत. बाकी याच्यापेक्षा काहीच काय नाही सांगितलं? ती ओळखती का त्याला किंवा काय? नाही. ती ओळखत नाही त्याला, कधी चारच बघण्यात नाही येत. संगमनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याने परिसर हादरला आहे. जखमी मुलीची जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. सर, संगमनेर तालुक्यात एक घटना घडली आहे मुलीवरती ॲसिड हल्ल्याची. नेमकी काय प्रकार आहे आणि कसा याच्यामध्ये पोलीस तपास सुरू आहे? काय प्राथमिक माहिती? आज साधारणतः 11:15-12च्या दरम्यानची ही घटना आहे. वडगाव पाण नावाचे गाव आहे. त्या ठिकाणी या मुलीचे एक अंगावरती एक ॲसिड टाकण्याचे प्रकार घडलेला आहे आणि मुलीला TMT हॉस्पिटल लोणी या ठिकाणी औषधोपचार सुरू आहे आणि या संबंधामध्ये आरोपीच्या विरोधामध्ये एक संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये BNS कलम 124(1) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा आपण शोध घेत आहोत. परंतु काही प्राथमिक काय तपासामध्ये काही निष्पन्न झालंय का? हल्ला करणारा कोण आहे किंवा अद्याप कशातनं झालं? आरोपी माहिती नाही आहे आणि आपण जी काही माहिती आपल्याला म्हणजे प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्याच्यावरती आपण शोध घेत आहोत. या धक्कादायक घटनेमुळे संगमनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस यंत्रणा आरोपीच्या मागावर असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान जखमी मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी खासगीत बोलताना दिली आहे. प्रतिनिधी प्रदीप पाटील, S न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.